नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. संपकरी शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून चर्चेसाठी निमंत्रण. मागण्या मान्य न झाल्यास 5 जूनला मुंबई वगळता महाराष्ट्र बंदची हाक. शेतकऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस. संपामुळे भाज्यांचे भाव भडकले. भारतात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी. रशियातल्या उद्योजकांनी याचा फायदा घ्यावा. पंतप्रधान मोदी यांचं आवाहन. आणि अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी-2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता बातम्या विस्ताराने. राज्यातल्या संपकरी शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चर्चेसाठी आमंत्रण आलं असून आज होणारी चर्चा निष्फळ ठरल्यास येत्या 5 जूनला मुंबई वगळता महाराष्ट्र बंदची हाक किसान क्रांती कोअर कमिटीने दिली आहे. आज पुणतांबा इथे कमिटीची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना या निर्णयाची माहिती देण्यात आली. महाराष्ट्र बंदबरोबरच 6 जून रोजी राज्यातल्या जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांवर मोर्चे आणि निदर्शनं करण्यात येतील. तर 7 जूनला खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधींना बाहेर फिरण्यास मज्जाव करण्यात येईल असा निर्णयही या बैठकीत झाला. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार कोअर कमिटीने व्यक्त केलाय. 5 तारखेला महाराष्ट्र बंद राहील. संपूर्ण महाराष्ट्र, त्याच्यामध्ये फक्त अत्यावश्यक दूध सोडून सगळ्या दवाखाना, मेडिकल पण बंद राहील, वगळलं जाईल. त्याच्यानंतर 6 तारखेला सरकारी कार्यालयाला कुलूप लावण्याचा कार्यक्रम आहे. 7 तारखेला आमदार आणि मंत्री यांना फिरू द्यायचं नाही किंवा त्यांच्या कार्यालयाला कुलूप लावायचं, हा कार्यक्रम आयोजित केला. मुख्यमंत्री वारंवार काय सांगताय की याच्यामध्ये कुणाचा तरी हात आहे, कारण ही लोक चर्चा करत नाही. आणि म्हणून त्या अर्थानं आम्ही एकदा मागेही चर्चेला गेलो होतो. त्यांनी परत निमंत्रण दिलं. परतही आम्ही चर्चेला जाणार आहोत. आता जरी आम्ही चर्चेला जाणार आहोत म्हणजे काय आमचा संप माघारी त्या ठिकाणी येत नाही. पण चर्चा चालू आहे ना. सरकारला जर हे सगळ्या गोष्टी जर थांबवायच्या असतील तर सरकारने चर्चा ताबडतोब सविस्तर मार्ग सरकारी काढावा त्या ठिकाणी. जयाजीराव सूर्यवंशी, धनंजय जाधव, धनंजय धोरडे आदी कोअर कमिटीचे सदस्य मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. दरम्यान मागण्या मान्य होईपर्यंत शेतकऱ्यांनी फूट पडू न देता एकजूट दाखवावी असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. तर सरकारने शेतकऱ्यांवर संप करण्याची वेळ आणली असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. शेतीमालाला हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी या मागण्यांसाठी राज्यातल्या शेतकऱ्यांनी पुकारलेला संप आजही कायम आहे. आज या संपाचा दुसरा दिवस. राज्यात सर्व जिल्ह्यात संपाचा परिणाम दिसून येत आहे. आवक घटल्याने भाज्यांचे दर वधारण्याची शक्यता आहे. एपीएमसी मार्केटमध्ये भाज्या, कांदे, बटाट्याची आवक घटल्याने उद्यापासून मुंबईकरांना बंदचा फटका बसणार आहे. भाज्यांसह कांदा, बटाट्याचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता आहे. आज मार्केटमध्ये फक्त 150 गाड्या आलेली. त्या 150 गाड्यांमध्ये जवळजवळ 130 ते 35 गाडी ही बाहेरगाव म्हणजे परराज्यातली गाडी. शेतकऱ्यांनी शेतातून माल न काढल्यामुळे आज मुंबई शहरामध्ये भाजीपाल्याचा एकदम कमी प्रमाणात पुरवठा झालेला आहे आणि त्याच्यामुळे साहजिकच सगळ्या भाज्यांचे दर हे दुप्पट झालेले. परंतु जर अशीच परिस्थिती राहिली आणि जर शेतकरी 3-4 दिवस जर शेतातून माल नाही काढला तर जी मुंबई असेल, पुणे असेल किंवा जी मोठमोठी शहरं आहे किंवा ग्रामीण भागामध्ये पालेभाजीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होईल आणि ते शेतकऱ्यांना किंवा इथल्या ग्राहकांना सुद्धा पालेभाजी खायला मिळणार नाही. काल फळ मार्केटमध्ये सुद्धा गाड्यांची आवक ज्या प्रमाणामध्ये भाज्यांची कमी झालेली त्या प्रमाणात फळ मार्केटची आवक तेवढी कमी झालेली नाही. तरी पण काल फळ मार्केटमध्ये 350 गाड्या होत्या. आज त्या 250 गाड्या आहेत. परंतु फळ मार्केटमध्ये सुद्धा परराज्यातला माल हा मोठ्या प्रमाणात आलेला आहे आणि महाराष्ट्रातला माल हा कमी आलेला आहे. भाज्यांच्या तुलनेमध्ये फळांचे बाजारभाव जे आहेत ते काय फार मोठ्या प्रमाणात वाढलेले नाही आहेत. फळांचे जे बाजारभाव ते स्थिर आहे आणि कांदा बटाट्यामध्ये सुद्धा आज कांद्याची एकही गाडी आलेली नसून फक्त बटाटा आणि लसूण अशा मिळून फक्त 72 गाड्यांची आवक झालेली आहे आणि कांद्याच्या बाजारभावामध्ये सुद्धा 10 ते 15% वाढ झालेली आहे. कल्याण बाजारात एकही शेतमालाची गाडी आली नाही, त्यामुळे भाज्यांचे भाव तिपटीने वाढले आहेत.
औरंगाबादमध्ये भाज्या आणि फळांचा तुटवडा जाणवत आहे. शेतमाल आला नसल्याने भाज्या आणि फळांचे भाव वाढण्याची शक्यता आहे. तिथल्या शेतकऱ्यांनी 5,000 लिटर दुधाचं मोफत वाटप केलं. सांगलीतही आज संपाची तीव्रता कायम आहे. दूध आणि भाजीपाला यांचा तुटवडा जाणवत आहे. सोलापूरमध्ये आजही बंद आहे. साताऱ्यात संपाची स्थिती कायम असून भाजीपाला मुंबई आणि पुण्याकडे पाठवणं बंद करण्यात आलं आहे. बुलढाण्यात संप सुरूच असून चिखलीत अद्याप भाजीपाला आलेला नाही. धुळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक घटल्याने भाव वधारले आहेत. मात्र दूध पुरवठा सुरळीत सुरू आहे. धुळ्यात शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. यावेळी कांदे रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध करण्यात आला. पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक आणि जोडो मरो आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळल्याची घटनाही घडली. तसंच डाळिंब सौदेबंद झाल्याने 50 ते 60 लाखांची उलाढाल ठप्प आहे. कुर्डुवाडी भाजी मंडईतही कडकडीत बंद पाळण्यात आला. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीत 100% आवक ठप्प झाली आहे. कोल्हापुरात गोकुळ दुधाच्या गाडीला पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली असून दूध आणि भाजीपाला विक्रीची तयारी असणाऱ्या शेतकऱ्यांचा कृषी माल बाजार समितीपर्यंत नेण्यासाठी पोलीस संरक्षण देण्याचं आश्वासन जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी दिलं आहे. शेतकऱ्यांचा कृषी माल बळजबरीने अडवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही महाजन यांनी दिला. जिल्ह्यातील रुई छत्तीसी इथे शिवसेनेतर्फे कांदे आणि दूध रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध करण्यात आला. श्रीरामपूर इथे कांद्याचा ट्रक समजून साखरेचा ट्रक अडवून लुटण्यात आला. या प्रकरणी चालकाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी लातूरमधील बियाणं, खतं आणि शेतीसाठी लागणारी औषधं विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी शेतकरी संपाला हिंसक वळण लागलं असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी अरुण समुद्रे यांनी दिली आहे. राजहंस दुधाच्या गाडीतील कॅन काढून आंदोलकांनी दूध रस्त्यावर ओतलं. लातूर निलंगा रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. शेतकऱ्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, सरकार चर्चेला तयार आहे, चर्चेने हा संप मिटवावा असं आवाहन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं आहे. नाशिकमधल्या सटाणा तालुक्यात विविध ठिकाणी आज आंदोलन करण्यात आलं. यात काही शेतकऱ्यांनी सामूहिक मुंडन केलं तर काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलं. सटाणा आणि निफाड इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. मालेगाव आणि सिद्धपिंपरी इथे दुधाचे टँकर अडवून दूध रस्त्यावर ओतण्याचे प्रकार घडले. धान्य नेणारे ट्रकही अडवण्यात आले. दरम्यान नाशिक जिल्ह्यातून दूध, भाजीपाला आणि इतर धान्य नेण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने दर्शवली आहे. शेतकरी संपाबाबत सरकार अत्यंत गंभीर असून सर्व दृष्टिकोनातून प्रयत्न करत असल्याचं वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. ते आज औरंगाबाद इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. शेतकऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि सरकारशी चर्चा करून सर्व अनुत्तरित प्रश्न सोडवावेत असं आवाहन त्यांनी केलं. याआधीच्या सरकारने 15 वर्ष सत्तेत असताना काहीच केलं नाही आणि आता शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करत असल्याची टीका त्यांनी विरोधकांवर केली. कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्त करणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. यासाठी अभ्यासपूर्वक नियोजन करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मी कर्जमुक्त होणारच या शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या अभियानाद्वारे आतापर्यंत राज्यभरातल्या 10 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात यश आल्याचं शिवसेनेचे सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं. पुढील पंधरवड्यात शिवसंपर्क अभियान मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येणार असून त्याद्वारे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असं राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे पुन्हा विदर्भ मराठवाड्याचा दौरा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सेंद्रिय शेती, उत्पादन, प्रक्रिया यासह विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी भारतामध्ये अमर्याद संधी असून कायदेही सुलभ करण्यात आले आहेत. उद्योजकांसाठी भारताने लाल गालिचे अंथरले आहेत. त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सेंट पीटर्सबर्ग इथे 3ऱ्या आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेत केलं. भारत आणि रशिया यांच्यातील 70 वर्षांपासूनच्या दृढ मैत्रीबद्दल मोदी यांनी कौतुक केलं. गेल्या 3 दशकांनंतर भारतात स्थिर मजबूत सरकार आल्यामुळे भारताची प्रगती वेगाने होत आहे. कमीत कमी शासन आणि जास्तीत जास्त प्रशासन या तत्वावर आपलं सरकार काम करत आहे. 1200हून अधिक कायदे रद्दबातल करून
थेट परकीय गुंतवणुकीसाठी भारताने सर्वोत्कृष्ट स्थान बनवलं आहे. त्याचबरोबर भारतामध्ये युवा शक्तीचं भांडार आहे, त्यामुळे कौशल्य विकासाला प्राधान्य दिलं जात आहे, असंही मोदी यांनी यावेळी तंत्रज्ञान युगाचा विचार करून डिजिटल व्यवहाराचा आग्रह भारत धरत असल्याचंही नमूद केलं. आज सकाळी सेंट पीटर्सबर्गच्या प्रसिद्ध बौद्ध मंदिराला नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. तसंच राज्य हर्मिटेज संग्रहालय आणि प्राच्य हस्तलिखित संस्थेला भेट देऊन पाहणी केली. जर्मनी, स्पेन, रशिया या 3 देशांच्या भेटीनंतर या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान मोदी आज रात्री फ्रान्सला रवाना होत आहेत. फ्रान्सचे नवनिर्वाचित राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्वेल यांची ते उद्या भेट घेणार आहेत. उभय नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधांवर तसंच दहशतवाद आणि व्यापार यावर व्यापक चर्चा होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस हवामान बदल करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. 190हून अधिक देशांची संमती असणाऱ्या या करारामुळे भारत आणि चीनसारख्या देशांना अनुचित लाभ मिळत आहे, असं ट्रम्प म्हणाले. पॅरिस करारातील आपलं योगदान पूर्ण करण्यासाठी भारताला अब्जावधी डॉलर्स मिळणार आहेत. येत्या काही वर्षात भारत आणि चीन कोळशावर आधारित ऊर्जा प्रकल्पांमध्ये दुपटीने वाढ करतील आणि अमेरिकेवर आर्थिक कुरघोडी करतील, असं ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधल्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं. दरम्यान संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी पॅरिस करारातून अमेरिका बाहेर पडत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अमेरिकेच्या या निर्णयामुळे हवामान बदलाच्या जागतिक प्रयत्नांना मोठा धक्का बसेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. जर्मनी, फ्रान्स आणि इटली या युरोपमधल्या 3 बड्या अर्थव्यवस्थांनी अमेरिकेच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. तसंच पॅरिस कराराबाबत पुन्हा चर्चा अशक्य असल्याचंही सांगितलं आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनीही अमेरिकेच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या पृथ्वी-2 या क्षेपणास्त्राची आज भारतीय लष्कराने यशस्वी चाचणी केली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने 350 किलोमीटर्सवरचं लक्ष्य टिपता येणार आहे. ओडिसामध्ये बालासोरजवळ चांदीपूर इथे आज सकाळी पृथ्वी-2ची चाचणी करण्यात आली. 500 ते 1000 किलो युद्धसामुग्री वाहून नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेलं पृथ्वी हे पहिलंच क्षेपणास्त्र आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी आज नागपुरात पथसंचलन केलं. तृतीय संघ शिक्षा वर्गाचा वर्ग नागपूरमधल्या रेशीमबाग इथे सुरू आहे. संपूर्ण भारतातून आलेल्या 914 शिक्षार्थ्यांच्या 2 तुकड्याने आज पथसंचलन केलं. पहिलं पथसंचलन रेशीमबाग परिसरातल्या केशवद्वार इथून तर दुसरं पथसंचलन बाहरी मैदान लोकांची शाळा या मार्गाने मार्गस्थ झालं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी या पथसंचलनाचं निरीक्षण केलं. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीच्या यादीमध्ये सोलापूर शहराची निवड झाली आहे. सोलापूरला स्मार्ट करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी आज स्मार्ट सिटी परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. देशातील पहिल्या क्रमांकाचं स्मार्ट शहर होण्याची क्षमता सोलापूरमध्ये आहे. सर्वांना रस्ते, वीज, आरोग्य, पाणी या मूलभूत सुविधांसह सुरक्षितता देणं गरजेचं असल्याचं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं. यावेळी पाणी, वाहनतळ, सीसीटीव्ही, सार्वजनिक वाहतूक, घनकचरा, ऑनलाईन व्यवहार, ई गव्हर्नन्स आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. एकलव्य ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीने आज विविध मागण्यांसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. भिल्ल समाजाला जातीचं प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावं, जात प्रमाणपत्रासाठी खसरा पाणीपत्रक अट तत्काळ रद्द करावी, अधिकाऱ्यांनी आदिवासी वाडी वस्त्यांवर जाऊन जात प्रमाणपत्र वितरित करावीत,
आदी मागण्यांचं निवेदन भिल्ल समाजाच्या वतीने यावेळी देण्यात आलं. पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने मुंबईत आजपासून आपला पर्यावरण चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 4 जूनपर्यंत हा महोत्सव चालणार असून यात पर्यावरणासंबंधी विविध विषयांवरचे लघुचित्रपट दाखवण्यात येत आहेत. त्यातल्या उत्कृष्ट लघुचित्रपटाला 5 जून रोजी पर्यावरण दिनी गौरवण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी उपस्थितांशी चर्चा करण्यात येते. पर्यावरण दक्षता मंडळाच्या वतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हरियाणा तसंच दिल्ली एनसीआरमध्ये आज पहाटे 4:30 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5 एवढी नोंदवण्यात आली. हरियाणा, दिल्ली आणि रोहतक परिसरात सकाळी 8:13 पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.2 इतकी नोंदवण्यात आली. या दोन्ही घटनांत जीवित किंवा वित्तहानीचं वृत्त नाही. येत्या 24 तासात राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई 34 आणि 25, नागपूर 41 आणि 29, पुणे 37 आणि 23, औरंगाबाद 37 आणि 27, नाशिक 35 आणि 25, कोल्हापूर 34 आणि 24, रत्नागिरी 33 आणि 26, सोलापूर 40 आणि 25 आणि अमरावती 35 आणि 23 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपकरी शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून चर्चेसाठी निमंत्रण. मागण्या मान्य न झाल्यास 5 जूनला मुंबई वगळता महाराष्ट्र बंदची हाक. शेतकऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस. संपामुळे भाज्यांचे भाव भडकले. भारतात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी. रशियातल्या उद्योजकांनी याचा फायदा घ्यावा, पंतप्रधान मोदी यांचं आवाहन. आणि अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी 2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.